विचार करा वॉल स्ट्रीटवर काम करणारा एक तरुण आर्थिक विश्लेषक. वॉल स्ट्रीट म्हणजे जागतिक अर्थकारणाचं अगदी केंद्र, जिथे लोक पैशांच्या मागे अक्षरशः वेड्यासारखे धावत असतात. तिथे काम करणारा हा माणूस वयाच्या अवघ्या 31व्या वर्षी नोकरी सोडतो आणि कायमचा निवृत्त होतो. बापरे, 31व्या वर्षी म्हणजे तसं पाहिलं तर ती करिअरची फक्त सुरुवात असते. हो ना. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो काही अब्जाधीश किंवा करोडपती नसतो. तरीही तो स्वतःच्या अटींवर आयुष्य जगण्याचा निर्णय घेतो. हे कसं शक्य आहे? बहुतांश लोक आयुष्याची 50-60 वर्षे फक्त उदरनिर्वाह करण्यासाठी राबत असतात. आपण फक्त पैसे कमवण्यासाठी आपल्या जीवनाची अमूल्य ऊर्जा खर्च करत आहोत का? हा खरंच खूपच विचार करायला लावणारा आणि थोडा अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. कारण आपण बहुतांश वेळा उदरनिर्वाह करण्याऐवजी नकळतपणे स्वतःला एका चक्रात अडकवून घेतो. अगदी बरोबर. नमस्कार. तुम्ही पाहत आहात मराठी बुकवर्स, जिथे आपण पुस्तकांमधील विचार, कथा आणि ज्ञानाच्या विश्वाचा प्रवास करतो. हो, आणि आजचा आपला हा सखोल प्रवास खूपच रंजक असणार आहे. नक्कीच. आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशा पुस्तकाचं विश्लेषण करणार आहोत, ज्याने जगभरातील लाखो लोकांचा पैशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मुळापासून बदलून टाकला. पुस्तकाचे नाव आहे युअर मनी ऑर युअर लाईफ. आणि हे पुस्तक विकी रॉबिन आणि जो डोमिंग्वेज यांनी लिहिलं आहे. मगाशी मी ज्या वॉल स्ट्रीटवरील तरुणाचा उल्लेख करत होते, ते दुसरे तिसरे कोणी नसून या पुस्तकाचे सहलेखक जो डोमिंग्वेज हेच होते. होय, आणि या पुस्तकाची पार्श्वभूमी खरोखरच खूप प्रेरणादायी आहे. म्हणजे त्यांनी स्वतःच्या आयुष्यात अत्यंत साधेपणाने जगून हे सिद्ध केलं की पारंपरिक निवृत्तीच्या वयाआधी कित्येक दशके आधीच आर्थिक स्वातंत्र्य मिळवणं शक्य आहे. हो, 1992 मध्ये हे पुस्तक पहिल्यांदा प्रकाशित झालं. आणि आज आपण ज्याला फायर म्हणजेच फायनान्शियल इंडिपेंडन्स रिटायर अर्ली चळवळ म्हणतो, त्याचा मुख्य पाया हेच पुस्तक मानलं जातं. पण इथे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे बरं का. हे पुस्तक फक्त लवकर निवृत्त कसा व्हावं याबद्दल नाहीये, तर हे पुस्तक पैसा आणि आपलं जीवन यांच्यातील जे नाते आहे ते सुधारण्याबद्दल आहे. म्हणजे पैसा आपल्याला नियंत्रित करण्याऐवजी तो आपल्या जीवनाला कसा आधार देऊ शकतो, यावर आपण आज शांत आणि विचारप्रवर्तक चर्चा करणार आहोत. ठीक आहे, आपण हे थोडं सविस्तर समजून घेऊया. या पुस्तकाने मांडलेला जो सर्वात क्रांतिकारक विचार आहे तो म्हणजे पैशाची व्याख्याच पूर्णपणे बदलून टाकणे. आपण सर्वजण पैशाचा विचार कागदी नोटा, नाणी किंवा आजकालच्या डिजिटल बॅलन्सच्या स्वरूपात करतो. पण या पुस्तकाच्या मते पैसा म्हणजे फक्त कागद नाही, पैसा म्हणजे आपली जीवन ऊर्जा आहे. हो, लाईफ एनर्जी. पैशाकडे बघण्याचा हा दृष्टिकोन खऱ्या अर्थाने डोळे उघडणारा आहे. आपण आपल्या मर्यादित आणि अनमोल आयुष्यातील काही तास देऊन आपली ऊर्जा खर्च करून तो पैसा मिळवत असतो. म्हणजे जर एका साध्या उदाहरणातून सांगायचं झालं, समजा एखाद्या व्यक्तीचा तासाभराचा पगार 500 रुपये आहे आणि ती व्यक्ती 2,500 रुपयांचा एखादा नवीन शर्ट किंवा शूज विकत घेत असेल, तर ती व्यक्ती तिथे फक्त 2,500 रुपये देत नाहीये. ती व्यक्ती स्वतःच्या आयुष्यातील 5 तास कायमचे तिथे खर्च करत आहे. अगदी बरोबर. आपण दुकानात जाऊन पैसे देत नाही, तर आपण आपल्या आयुष्याचे काही तास तिथे मोजत असतो. ही कल्पनाच पैशांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकते. नक्कीच. आणि इथेच ती काय म्हणतो आपण त्याला समाधानाच्या आलेखाची किंवा फुलफिलमेंट कर्वची संकल्पना येते. हा आलेख आपल्याला दाखवतो की पैसा आणि आपला आनंद यांचा संबंध नेमका कसा काम करतो. म्हणजे सुरुवातीला जेव्हा मूलभूत गरजा पूर्ण होतात तेव्हा समाधान वाढतं असं काहीसं. हो, सुरुवातीला आपण अन्न, वस्त्र, निवारा यांसारख्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च करतो, तेव्हा आपला समाधानाचा स्तर अतिशय वेगाने वाढतो. त्यानंतर आपण थोडे अधिक पैसे खर्च करून सुखसोयी घेतो, त्यातूनही समाधान मिळतं. पण यात एक विशिष्ट बिंदू येतो, ज्याला पुस्तकात पुरेसा किंवा इनफ पॉइंट म्हटलं आहे. अच्छा, इनफ पॉइंट? हो. एकदा का आपण या पुरेशा बिंदूवर पोहोचलो की त्यानंतर आपण कितीही अधिक वस्तू खरेदी केल्या तरी त्यामुळे आपल्या समाधानात कोणतीही भर पडत नाही. उलट अनावश्यक वस्तूंमुळे घरात पसारा वाढतो, एक प्रकारचा ताण येतो आणि मानसिक रिकामेपणा वाढू लागतो.
म्हणजे अधिक पैसा आणि अधिक वस्तू म्हणजे अधिक आनंद, हा आपला जो गैरसमज आहे त्याला हा आलेख थेट आव्हान देतो. आणि तसं पाहिलं तर या विचारांचा उगम खूप जुना आहे. 19व्या शतकातील हेनरी डेव्हिड थॉरो यांसारख्या विचारवंतांमध्येही पाळेमुळे आढळतात. त्यांनी वॉल्डन या त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकात साध्या जीवनाचं महत्त्व समजावून सांगितले आहे. अगदी बरोबर. थोरो यांचं एक अतिशय प्रसिद्ध वाक्य आहे की बहुतांश लोक मूक निराशेचे जीवन जगतात. लोक फक्त काम करतात, बिले भरतात आणि आतून पूर्णपणे रिकामे असतात. आणि हाच विचार पुढे ऐच्छिक साधेपणा किंवा व्हॉलंटरी सिम्प्लिसिटी चळवळीतही दिसून येतो. हो, युअर मनी ऑर युअर लाईफ या पुस्तकाने याच तत्वज्ञानाला एका आधुनिक चौकटीत बसवलं. पण आता इथे एक प्रश्न उभा राहतो. हे तत्वज्ञान ऐकायला खूप छान वाटतं, पण हे प्रत्यक्षात कसं आणायचं? त्यासाठीच या पुस्तकात एक अतिशय व्यावहारिक असा 9 पायऱ्यांचा कार्यक्रम दिला आहे. त्याची सुरुवात होते भूतकाळाशी समेट करणे या कल्पनेने. यात आत्तापर्यंत आपण एकूण किती कमावले आणि सध्याची आपली एकूण संपत्ती किती आहे याचा कोणताही पूर्वग्रह न ठेवता ताळेबंद आखायचा असतो. हे थोडं धक्कादायक असू शकतं, कारण आपण लाखो रुपये कमावलेले असतात पण शिल्लक काहीच नसतं. हो ना. आणि त्यानंतर येते दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची पायरी, आपला खरा प्रतितास पगार किंवा रिअल आवरली वेज काढणे. ही पायरी खूप लोकांचे खऱ्या अर्थाने डोळे उघडते. पगार 60,000 रुपये आहे. महिन्याचे 20 कामाचे दिवस धरले तर दिवसाला 3,000 रुपये होतात. 8 तासांची नोकरी धरली तर तासाला साधारण 450 रुपये मिळतात असा आपला समज असतो. वरवर पाहता हे गणित खूप छान वाटतं, पण हे पुस्तक सांगतं की थांबा, यात लपलेले खर्च आणि लपलेला वेळ आधी वजा करा. सर्वात आधी टॅक्स वजा करा. त्यानंतर ऑफिसला जाण्यासाठी आणि येण्यासाठी लागणारा 2 तासांचा वेळ. म्हणजे आता तुमचे कामाचे तास 8 राहिले नाहीयेत, ते 10 झाले आहेत. हो, आणि त्यानंतर प्रवासाचा खर्च, पेट्रोलचा खर्च, कामावर घालण्यासाठी लागणारे विशेष आणि महागडे कपडे, ऑफिसमध्ये असताना बाहेरून मागवलेला चहा कॉफीचा खर्च. अगदी बरोबर. आणि या व्यतिरिक्त एक मोठा खर्च असतो जो आपण कधीच कामाशी जोडत नाही, तो म्हणजे कामामुळे येणारा मानसिक ताण दूर करण्यासाठी आपण जो खर्च करतो. म्हणजे शुक्रवार आलं की ऑफिसच्या ताणातून सुटका मिळवण्यासाठी आपण जे महागड्या रेस्टॉरंटमध्ये जातो ते सगळं. हो, किंवा वीकेंडला कुठेतरी ट्रिप काढतो किंवा स्वतःलाच बक्षीस म्हणून महागड्या वस्तू घेतो. हा सगळा खर्च त्या पगारातून वजा करा. आणि वीकेंडला ऑफिसचे ईमेल तपासण्याचा वेळ, हे सगळं कामाच्या तासांमध्ये मिळवा. बापरे, जेव्हा आपण हे सर्व गणित करतो तेव्हा लक्षात येतं की तो 3,000 रुपये दिवसाचा पगार प्रत्यक्षात फक्त 1,500 रुपये उरला आहे आणि कामाचे 8 तास प्रत्यक्षात 12 तास झाले आहेत. हो, म्हणजे जो पगार तासाला 450 रुपये वाटत होता, तो खरा पगार तासाला फक्त 125 ते 150 रुपयांवर येऊन थांबतो. हे खरोखरच अंगावर काटा आणणारं गणित आहे. आणि या खऱ्या पगाराचा आकडा आल्यानंतर पुस्तकातील पुढचा नियम सांगतो की आपल्याला आपल्या खर्चाचा एक एक पैसा लिहून ठेवायचा आहे. पण खरं सांगा, मला इथे एक मोठा प्रश्न पडतो. आजच्या या धावपळीच्या जगात जिथे आपण चहासाठी 10 रुपयांचं UPI पेमेंट करतो, तिथे प्रत्येक छोट्या खर्चाची नोंद ठेवणं खरोखर शक्य आहे का? हा प्रश्न अनेकांना पडतो. म्हणजे हे खूप कंटाळवाणा नाही का वाटणार? किंवा त्यामुळे आपल्या स्वातंत्र्यावर बंधनं आल्यासारखं वाटू शकतं, असं नाही वाटत? यात सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हे कोणतंही बंधन किंवा जाचक नियम नाहीये. ही एक प्रकारची जागरूकता आहे. पुस्तकात स्पष्टपणे सांगितलं आहे की हे सगळं कोणत्याही अपराधीपणाशिवाय किंवा संकोचाशिवाय करायचं आहे. नो शेम, नो ब्लेम. आपण फक्त एक निरीक्षक व्हायचं आहे. अच्छा, म्हणजे भौतिकशास्त्रामध्ये जशी ती ऑब्झर्व्हर इफेक्टची संकल्पना असते तसं काहीसं? अगदी तेच. ज्यामध्ये केवळ एखाद्या गोष्टीचं निरीक्षण केल्याने त्या गोष्टीचं वर्तन बदलतं. पैशांच्या बाबतीतही असंच होतं. जेव्हा आपण प्रत्येक खर्चाची नोंद ठेवतो तेव्हा आपण नकळतपणे विचार करू लागतो. केवळ 6 महिने सवयीनं असा मागोवा घेतल्यास लोकांचा अनावश्यक खर्च आपोआप 20 ते 25% कमी होतो. म्हणजे त्यासाठी वेगळी शिस्त लावण्याची गरज पडत नाही. जेव्हा एखाद्याला जाणवतं की अरे, हा 250 रुपयाचा कॉफीचा कप विकत घेण्यासाठी मी माझ्या आयुष्यातले खरे 2 तास खर्च करतेय, तेव्हा तो खर्च आपोआप थांबतो. हो, बरोबर. पण केवळ पैशांचा मागोवा घेऊन चालणार नाही, तर तो खर्च योग्य कारणासाठी होतोय का, हे तपासणंही महत्वाचं आहे. त्यासाठी पुस्तकात खर्चाची वेगवेगळ्या पटांत विभागणी करायला सांगितली आहे आणि स्वतःला 3 महत्वाचे प्रश्न विचारायला सांगितलेत. हे प्रश्न म्हणजे एका आरशासारखे आहेत. हो. पहिला प्रश्न, या खर्चामधून खरोखर तेवढं समाधान किंवा मूल्य मिळालं का?
दुसरा प्रश्न, हा खर्च माझ्या जीवनातील मूल्यांशी आणि ध्येयांशी सुसंगत आहे का? आणि तिसरा प्रश्न, जर मला पैशांसाठी नोकरी करावी लागली नसती तर हा खर्च असाच राहिला असता का? या प्रश्नांमुळे आपली जीवनशैली आणि खऱ्या गरजा यातील तफावत दूर होते. अगदी बरोबर. आपण अनेकदा म्हणतो की कुटुंब महत्वाचं आहे, पण आपली जीवन ऊर्जा अनावश्यक वस्तू विकत घेण्यात जात असेल तर तो विरोधाभास यातून स्पष्ट दिसतो. हो ना? आणि जेव्हा आपण खर्चावर नियंत्रण मिळवून जीवनमूल्यांची सांगड घालतो तेव्हा आपण आर्थिक स्वातंत्र्याकडे वाटचाल सुरू करतो. पुस्तकात एक वॉल चार्ट तयार करायला सांगितलं आहे, ज्यावर दर महिन्याला आपले उत्पन्न आणि खर्च नजरेसमोर मांडायचे असतात. पण मला सांगा, आजच्या काळात जेव्हा सगळं काही मोबाईलवर उपलब्ध आहे, तेव्हा असा भिंतीवर चार्ट लावण्याचा आग्रह का? कारण जेव्हा तुम्ही स्वतःच्या हाताने तो आलेख काढता आणि तो रोज पाहता, तेव्हा त्याची एक दृश्य प्रेरणा मिळते. उत्पन्न आणि खर्च या दोन रेषांमधील जे अंतर असतं, तीच तुमची बचत असते. हा चार्ट तुम्हाला अर्थपूर्ण काटकसर करून खर्च कमी करण्यासाठी प्रेरित करतो. आणि हा काही कंजूसपणा नसून स्वतःचा आदर आहे. आपल्याला आनंद देणाऱ्या गोष्टींवर खर्च करा आणि अनावश्यक गोष्टी टाळा. आणि या सगळ्याचा अंतिम टप्पा म्हणजे तो क्रॉसओव्हर पॉइंट. हो, 8वी पायरी. हा तो क्षण असतो जेव्हा गुंतवणुकीतून मिळणारे मासिक उत्पन्न हे तुमच्या मासिक खर्चापेक्षा जास्त होते. या वॉल चार्टवर जेव्हा गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नाची रेषा खर्चाच्या रेषेला ओलांडून वर जाते, तेव्हा तो क्रॉसओव्हर पॉइंट असतो. येथून पुढे पैशासाठी काम करणं पूर्णपणे ऐच्छिक होते. म्हणजे खऱ्या अर्थाने आर्थिक स्वातंत्र्य. पण यामुळे एक अतिशय महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. 9व्या पायरीत सुरक्षित गुंतवणुकीबद्दल सांगितले आहे. या गुंतवणुकीचे संरक्षण कसे करायचे? या पुस्तकात सुरक्षिततेचे 3 स्तंभ मांडले आहेत. पहिला म्हणजे कॅपिटल किंवा गुंतवणूक भांडवल. दुसरा स्तंभ आहे कुशन, म्हणजे किमान 6 महिन्यांचा आपत्कालीन निधी जो रोख स्वरूपात असतो. अच्छा, म्हणजे अचानक काही मोठा खर्च आला तर मूळ गुंतवणुकीला हात लावण्याची गरज पडू नये म्हणून. अगदी बरोबर. आणि तिसरा स्तंभ आहे कॅश, म्हणजे मोठ्या किंवा आधीच माहीत असलेल्या खर्चासाठीची बचत. पूर्वी लेखकांनी ट्रेजरी बॉन्ड सुचवले होते, पण आता फायर चळवळीनुसार लोक इंडेक्स फंड्स आणि रिअल इस्टेटचा वापर करतात. पण हे पैसे आयुष्यभर पुरतील हे कसं ठरवायचं? त्यासाठी ट्रिनिटी स्टडी आणि 4% नियम याचा संदर्भ येतो. भूतकाळातील आकडेवारीनुसार जर आपण आपल्या एकूण गुंतवणुकीतून दरवर्षी सुरक्षितपणे 4% रक्कम काढली, तर ते पैसे पुढील अनेक दशके टिकून राहण्याची दाट शक्यता असते. पण जर आपण याला एका व्यापक दृष्टिकोनातून जोडले, तर हे फक्त आकडेमोड नाहीये. होय, अर्ली रिटायरमेंट एक्स्ट्रीमचे लेखक जॅकब लंड फिस्कर यांनी जसं सांगितलंय की स्वतःमध्ये विविध कौशल्य विकसित करून आपण बाजारावरील अवलंबित्व कमी करू शकतो. नक्कीच, हे त्या औद्योगिक व्यवस्थेतून मुक्त होण्याचे आणि आपला वेळ स्वतःच्या अट्ट्यांवर जगण्याचं साधन आहे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? मला वाटतं या सर्व 9 पायऱ्यांचा सारांश एका वाक्यात सांगायचा झाला तर हा प्रवास फक्त पैसे वाचवण्याचा नाही, तर स्वतःचं आयुष्य परत मिळवण्याचा आहे. अगदी तंतोतंत. पैसा की आयुष्य असा जेव्हा पर्याय दिला जातो, तेव्हा आपल्याला एकाची निवड करण्याची गरज नाही. योग्य जागरूकतेने आपण दोन्ही निवडू शकतो. हो ना, पैसा हे फक्त एक साधन आहे. तर जाता जाता श्रोत्यांसाठी एक अतिशय विचारप्रवर्तक प्रश्न. जर तुम्ही तुमचा क्रॉसओव्हर पॉइंट आजच गाठलात आणि उद्यापासून पैशाची चिंता नसेल, तर उद्या सकाळी उठल्यावर तुम्ही तुमची अमूल्य जीवन ऊर्जा नेमकी कोणत्या कामात किंवा छंदासाठी गुंतवाल? हा, खरंच स्वतःला विचारण्यासारखा प्रश्न आहे. नक्कीच. आजचा मराठी बुकवर्स 6 प्रवास इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नव्या पुस्तकासोबत. नमस्कार. नमस्कार.